चला तर मग आपण कच्च्या दुधापासून पनीर तयार करून घेऊ. हो का, किती किती स्पंजी पनीर तयार होईल. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे कच्च्या दुधाचं खरवस करून दाखवत आहे. हो का, हे कच्चं दूध आहे, मला एक जणांनी आणून दिलेलं आहे. हे पिकं दूध आहे, हे गूळ टाकलेलं दूध आहे आणि हे साखर टाकलेलं दूध आहे. आता ह्या पिक्या दुधापासून मी खरवस करून घेते. पिक्या दुधाचं खरवस करायला हो का, मी ह्याच्यामध्ये ना गरम कढई ठेवली, कढईमध्ये स्टँड ठेवलाय असा. तुमच्याकडे जे असेल ते घ्या. खाली पाणी टाकलंय आणि ह्यावर ताटली ठेवली गरम करायला. आता ह्याच्यामध्ये मी हे खरवस करून घेते. ह्याच्यात काहीच टाकलेलं नाही, बिना साखरेचं बिना दुधाचं खरवस करून घेते. का तर ह्याचे लाडू करायचेत मला परत मग पाक करून. खरवस करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पूर्ण पण बसतंय बरं का, असं बसतंय पूर्ण बसवलं. ह्याच्यात साखर ते काही टाकलेलं नाही, असंच खरवस करून घेणार आहे. परत ह्याचे लाडू नाही तर मग ह्याचा पनीर सारखी भाजी करणार आहे मी. आता हे चांगलं होऊ देते मी. ह्याच्या वड्या तयार करायला ठेवल्यात बघा आता. हो का, आता हे पाणी चांगलं उकळलंय, त्याच्यामध्ये हे असं झाकून ठेवायचं. नंतर आता हे गुळाचं करायचं, हे साखरेचं करायचं. साखरेमध्ये विलायची टाकायची, गुळामध्ये काहीच टाकायचं नाही. गुळामध्ये हो का, गुळाचं मिश्रण मी करून ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये गुळ कुटून टाकलाय, ह्याच्यामध्ये बारीक कुटून. हे कॅल्शियम वाढवते बरं का, शरीराला खूप पौष्टिक असते. शक्यता हे भेटत नाही म्हणून कुणी कुणी साध्या दुधाचं पण करते, त्याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे टाकून. पण मी हे कच्च्या दुधाचंच करायला, मला भेटलं आज म्हणून तसं करायला. आता बघा हे फिकं खरवस तयार झाले. हो का, वड्या किती छान तयार झाल्या. आता तुम्हाला जर ह्याचं पनीर करायचं असलं तर पनीरची भाजी पण ह्याची खूप छान होती बरं का. हो का, असं चिरायचं. आज मला दूध चांगलं भेटलं म्हणून ह्याच्या वड्या छान व्हायल्यात बरं का. ह्याचे लाडू पण छान होते. काय करायचं, ह्याला किसणीने किसून बारीक करायचं, नाहीतर मग मिक्सरमधून काढायचं. 1 वाटी दुधाला 1 वाटी साखर घ्यायची, त्याचा पाक करायचा आणि त्याच्यामध्ये हे टाकून सुका मेवा टाकून त्याचे लाडू करायचे. आता हो काय, किती छान तयार झाले बघा. काही नाही, मी ह्याला 15 मिनिट पाण्यात ठेवलं होतं. जसं आपण ढोकळे ठेवतो ना तसं ठेवलं होतं पाण्यात. ही ताटली पाण्याच्या वर स्टँडवर ही ताटली ठेवली होती. आता हो का, तुम्हाला काढून दाखवतो. गरम आहे म्हणून ते थोडी चिटकायला. हो का, बघा ही वडी कशी तयार झाली. ह्याचं पनीरची भाजी पण खूप खूप छान होती बरं का, आणि ह्याचे लाडू पण खूप छान होते. तर आता हे आणखीन काढायचंय. गरम आहे ना, हे ताटलीला चिटकलंय, गरम आहे हे. हो का, कसे निघते त्याच्या वड्या निघते, पण ते गरम आहे त्याच्या कारणाने ते तुटायले बरं काय. किती छान वडी तयार झाली. तुम्ही ह्याची मोकळी पनीर भुर्जी करू शकता, पनीरची भाजी करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते करा. मी हे बिना साखरेचं केलं होतं बरं का. माझं जर बिना साखरेचं खरवस केल्यानं तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.